गोव्याहून आलेल्या फ्लाय 91चा विमान शुक्रवारी सकाळी अर्धा तास हवेतच फिरत राहिला। विमानाने सोलापूर शहर परिसराला 3-4 फेऱ्या मारल्या। यामुळे नेमकं काय होतं याचा अंदाज कोणाला येईल किंवा नाही असं झालं। वैमानिकाला सुरुवातीला विजिबिलिटी 3 किलोमीटर दाखवत होती, त्यामुळे विमान लँड करण्यास मंजुरी मिळाली नाही। 3 ते 4 फेऱ्या मारल्यानंतर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी विजिबिलिटी 5 किलोमीटरचा सिग्नल दाखवला। त्यानंतर वैमानिकाने 11:03 सोलापूर विमानतळावर विमान लँड केलं। मिळालेल्या माहितीनुसार विमान प्रत्यक्ष 8:30 लँड होणं अपेक्षित होते, परंतु ढगाळ वातावरणामुळे दुसऱ्या फेरीला सोलापूरहून तब्बल 2.5 तास उशीर झाला। सकाळी 9:30 वाजता गोवा विमानतळावरून विमानाने सोलापूरच्या दिशेने उड्डाण घेतलं। सोलापूर विमानतळ परिसरात 10:30 विमानाचं आगमन झालं, पण आवश्यक विजिबिलिटी नव्हती। विमान लँड होण्यासाठी किमान 5 किलोमीटर पर्यंत विजिबिलिटी म्हणजेच विमान खाली उतरवण्यास वातावरण स्पष्ट दिसले पाहिजे। जोपर्यंत 5 किलोमीटर पर्यंत विजिबिलिटीचे सिग्नल मिळत नाही तोपर्यंत विमान लँड करता येत नाही। 11:03 सिग्नल मिळाला आणि विमान लँड झालं। त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांनंतर फ्लाय 91 गोव्याच्या दिशेने उड्डाण केले।